लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध. तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272. आषाढी एकादशी निमित्तानं पारनेर तालुक्यातील ऐतिहासिक पळशी गाव आज भक्तिभावानं दुमदुमून गेलं. आज पहाटेपासूनच दिंड्या पळशीत दाखल झाल्या. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनासाठी राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी पळशी या गावाला पंढरपूरची झलक दिली. टाळमृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषामध्ये संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विठुरायाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा इथं लागल्या होत्या. तर भाविक तासनतास उभं राहून देखील विठ्ठलनामात तल्लीन झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारनेर तालुका पोलीस ठाण्यानं चोख बंदोबस्त ठेवला होता. तर भाविकांना आरोग्यविषयक अडचण येऊ नये यासाठी ठिकठिकाणी डॉक्टर आणि ॲम्ब्युलन्स यांची देखील व्यवस्था केली गेली. आज अतिशय भक्तिमय वातावरणात आपण पंढरीच्या पांडुरंगाला भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला आहात आणि आपण सर्व भाविक सहकार्य करतात त्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत. या ठिकाणी पाहायला गेलं तर जसं आपण पंढरपूरला जातो तसं आजूबाजूच्या पंचक्रोशीतून दिंड्या या ठिकाणी भेट देण्यासाठी येत असतात. त्यापैकी साकूर असेल, मांडवे असेल, काकणीवाडी असेल, काकणी डोकेश्वर असेल, कामटवाडी असेल, त्याचबरोबर कासारे असेल, वासुंडा असेल, मालुंजे डिग्रस, संगमनेर असेल, अशा ठिकाणाहून जवळजवळ 20 दिंड्या या ठिकाणी येतात. आणि या दिंड्यांची सोय आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं, ट्रस्टच्या वतीनं किंवा ग्रामपंचायतच्या वतीनं आम्ही करत असतो आणि वेळोवेळी भाविकही आम्हाला सहकार्य करतात. आपण सिनेच्या माध्यमातून या ठिकाणी मंदिर परिसर किंवा हा सगळा पाहतात तर अतिशय पुरातन असं मंदिर की जे आपण पाहतो की ऐतिहासिक आहे. आणि त्याचबरोबर जे मंदिराचं स्ट्रक्चर आहे ते सुद्धा अतिशय ऐतिहासिक पौराणिक पद्धतीने बांधलेलं मंदिर. 18 खांब, 18 पुराणे, 9 भक्ती, 9 पायऱ्या, 9 विधा भक्ती अशा पद्धतीने हे उभारलेलं मंदिर. आणि निश्चितच आपण या ठिकाणी आलात, आपलं सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. आणि प्रशासनाला सुद्धा आमच्या सरपंच साहेबांनी विनंती केली, तशीच विनंती करेल की आम्ही आतापर्यंत या सगळ्या लोकांना सेवा पुरवण्यात पांडुरंगाच्या कृपेने यशस्वी ठरतोय. परंतु येणाऱ्या काळात निश्चित आम्हाला प्रशासनाची मदत लागणार आहे, आर्थिक मदत लागणार आहे आणि आमचा कवर्गमध्ये समावेश व्हावा अशी विनंती करतो. हा जो पुरातन देवस्थानासाठी क वर्ग आहे, आपण क वर्गातून ब वर्गामध्ये घेण्यासाठी शासनाने थोडस प्रयत्न करावा. आम्ही पण ग्रामस्थ प्रयत्न चालू आहे आमचे ब वर्गामध्ये येण्यासाठी. या ठिकाणी साधारणपणे संगमनेर तालुक्यामधून, पारनेर तालुक्यामधून, अहमदनगर जिल्ह्यातील, आळ्यापाड्या पुणे जिल्ह्यातील आणि तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातून या ठिकाणी सर्व भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. आपण दर्शनाच्या साठी ज्या लोकांची काही जे भाविक भक्तांची गैरसमज ते येऊ नये यासाठी पळशी ग्रामस्थातील सर्व ग्रामस्थ, सर्व तरुण मित्र परिवार या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी साधारणपणे माझ्या माहितीनुसार 5 ते 6 लाख भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी दरवर्षी येत असतात. याही पुढच्या काळामध्ये जास्त भाविक भक्तांची गर्दी वाढणार आहे. त्यासाठी शासनाने कारण आमची विनंती आहे तर या ठिकाणी आपण क वर्गातून ब वर्ग देण्याचा प्रयत्न करावा. एवढेच पळशी ग्रामस्थांच्या वतीनं आपणास नम्र असं विनंती करतो, माफक असं अपेक्षा करतो. पळशी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे संपूर्ण दगडी बांधकाम असलेलं पुरातन मंदिर आहे. या मंदिराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे.
मंदिरातील पूजेचा मान यावर्षी पारनेर तालुक्याचे विद्यमान आमदार काशीनाथ दाते आणि अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांना दिला गेला. या मंदिराला ब वर्ग दर्जा मिळवून देऊ अशी ग्वाही आमदार काशीनाथ दाते यांनी दिली. सुजित झावरे यांच्या माध्यमातून मंदिराच्या विकासासाठी भरपूर असा निधी मिळालाय आणि विकास कामांमध्ये झावरे यांचा मोलाचा वाटा राहिलाय. या यात्रेचं नियोजन आयोजकांनी अत्यंत चोख पद्धतीने केलं. भाविकांसाठी फराळाचं वाटप केलं गेलं, तर लहान मुलांसाठी खेळण्यांची दुकानं आणि विविध स्टॉल्सनं यात्रा जत्रेचं स्वरूप धारण केलं होतं. संपूर्ण दिवसभर पळशीगाव विठ्ठल नामानं आणि भक्तिभावानं न्हाऊन निघालं. पोपट पायमोडेसह रमजान शेख, सी न्यूज मराठी, पारनेर. केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99 532 99 532.